निवृत्तीनंतर फक्त पेन्शनवर जगायचं? अजिबात नाही. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी सरकारी योजना जिथून दर 3 महिन्याला 160,000 रुपये तुमच्या खात्यात पडतील. मार्केट कोसळलं तरी तुमचा एकही पैसा बुडणार नाही. अशी योजना माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा विषयावरती ज्याची चिंता जवळजवळ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला असते. वय वाढत जातं तसंच एकच प्रश्न सतत त्रास देतो. निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामात, सुरक्षित आणि आर्थिक स्थैर्याने कसं जगायचं? कुटुंब आहे, पेन्शन आहे, पण ते पुरेसे आहे का? कारण वास्तव्य असं आहे की खर्च कमी होत नाही. औषधं, हॉस्पिटल, दैनंदिन गरजा, घर खर्च आणि त्यात बँकेचे व्याजदरही बदलतात. मार्केटवर आधारित योजना तर कधी चढतात तर कधी कोसळतात. त्यामुळे स्थिर उत्पन्नाची गरज ही आज प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला पहिली प्राथमिकता झाली आहे. अगदी यासाठी पोस्ट ऑफिसची एक सुरक्षित आणि सरकारकडून हमी देणारी योजना तुमच्यासाठी आहे. आज आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती तुम्हाला दर 3 महिन्याला निश्चितच उत्पन्न देते आणि तेही अगदी तुमच्या खात्यात थेट जमा होतं. जर तुम्ही गुंतवणूक केली तर दर 3 महिन्याला तुम्हाला 160,000 पर्यंतची रक्कम मिळू शकते. एवढी मोठी आणि नियमित रक्कम, तेही शून्य धोका. सर्वात मस्त गोष्ट म्हणजे या योजनेत कोणतेही मार्केट रिस्क नाही. शेअर बाजार कोसळला तरी तुमच्या व्याजावर काहीही परिणाम होत नाही, कारण ही योजना थेट भारत सरकारच्या हमीवर चालते. म्हणूनच भारतातील लाखो ज्येष्ठांसाठी ही योजना निवृत्तीतील सर्वात सुरक्षित आधार बनली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SCSS योजनेच्या एक मुद्द्याची अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. ही योजना काय आहे, कोण पात्र आहे, किमान गुंतवणूक किती, व्याज कसं मिळतं आणि 5 वर्षात एकूण किती कमाई होते, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसंच आपण पाहणार आहोत खाते कसं उघडायचं, कुठे उघडायचं, कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतात आणि विस्ताराचे फायदे काय आहेत. म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला SCSS बद्दल 100% पूर्ण माहिती उपलब्ध होईल. कुठेही दुसरीकडे तुम्हाला शोधण्याची गरज नाही. आणि एक महत्त्वाची सूचना, या व्हिडिओतली दिलेली सर्व माहिती ही फक्त शैक्षणिक आणि सरकारी स्रोतांवरती आधारित आहे. मी तुम्हाला फक्त माहिती समजून देत आहे, आर्थिक सल्ला नाही देते. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला किंवा CA चा सल्ला घेणं नेहमी सर्वोत्तम ठरतं. तर आपण ज्या योजनेबद्दल बोलतो आहे ती आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, SCSS. ही योजना भारत सरकारद्वारे तयार केलेली आहे आणि तिचा उद्देश एकच आहे, ज्येष्ठांना त्यांच्या निवृत्तीनंतर स्थिर आणि नियमित उत्पन्न मिळवावं. पोस्ट ऑफिस आणि अनेक मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध असल्यामुळे ही योजना देशभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे. या योजनेची मोठी ताकद म्हणजे सुरक्षितता. मार्केटचे चढ उतार, इकॉनॉमीमधील बदल, बँकेचे व्याजदर यांपैकी कोणत्याच गोष्टीचा तुमच्या पैशांवरती परिणाम होणार नाही. ही योजना 100% मार्केट प्रूफ आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर मानसिक शांतता आणि आर्थिक सुरक्षितता हे दोन्ही मिळतात. चला तर मग या योजनेचे मुख्य मुद्दे एक करून समजून घेऊया. सध्याच्या तिमाहीत या योजनेवरती 8.20% इतका आकर्षक व्याजदर दिला जातो. विशेष म्हणजे हा व्याजदर सरकारकडून प्रत्येक तिमाहीला रिवाइज्ड केला जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांना नेहमीच बाजार स्थितीनुसार योग्य परतावा मिळत राहतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान 1,000 रुपये इतकी छोटीशी रक्कम पुरेशी असते. त्यामुळे ही योजना सर्वांसाठी सहज उपलब्ध होते. यापूर्वी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये होती. मात्र केंद्र सरकारने 2024च्या अर्थसंकल्पात ही मर्यादा वाढून थेट 30 लाख रुपये इतकी केली आहे. या वाढीमुळे निवृत्त व्यक्तींना अधिक सुरक्षित व्याज उत्पन्न मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. SCSSच्या योजनेची गुंतवणूक मुदत फक्त 5 वर्ष असते. गुंतवणूकदार इच्छित असल्यास मुदतपूर्तीनंतर ही योजना आणखीन 3 वर्षासाठी वाढवता येते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदराचा फायदा अधिक काळ घेता येतो. ही खाती उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक यासारख्या मोठ्या बँकेची शाखा उपलब्ध आहेत. म्हणून खाते उघडणे अतिशय सोपे आणि सविस्तर
आहे। या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की गुंतवणूक पूर्णपणे केंद्रीय सरकारच्या हमीवर आधारित असल्यामुळे यात कसलाही बाजार धोका नसतो। त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या ज्येष्ठ गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत योग्य आहे। तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास कलम 80C च्या अंतर्गत 1,50,000 रुपये पर्यंतचा कर सवलतीचा लाभ घेता येतो। तथापि या योजनेत मिळणारी व्याज कर पात्र असते आणि जर एका वर्षात व्याज रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या रकमेवरती TDS कपात होते। हे निवृत्त नियोजन करताना लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे आहेत। या योजनेसाठी पात्रता मुख्यत्वे 60 वर्ष किंवा त्याहूनही अधिक वयाच्या व्यक्तींना असते। मात्र 55 वर्ष वयानंतर VRS किंवा सुपर ॲन्युएशन घेतलेल्या व्यक्तींनाही या योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे। म्हणून ही योजना अधिक लवचिक ठरते। चला तर मग सगळ्यात इंटरेस्टिंग भाग बघूया, नेमकं किती व्याज मिळतं। स्क्रीनवर दिसत असलेल्या या टेबलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणुकीनुसार किती तिमाही व्याज मिळतं आणि 5 वर्षात एकूण किती फायदा होतो ही अगदी स्पष्ट पाहू शकताय। तर आपण बघूया, टेबलच्या पहिल्या रांगेत तुम्ही पाहू शकताय 30 लाख रुपयांची गुंतवणूक। या रकमेवरती 8.20% व्याज दरानुसार दर 3 महिन्याला म्हणजे तिमाहीला 61,500 रुपये मिळतात आणि 5 वर्षाच्या कालावधीत या व्याजाची एकत्रित रक्कम होऊन 12,30,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होते। म्हणजे कुठलाही धोका न घेता लाखोंचा परतावा। आता दुसऱ्या रांगेत तुम्ही बघतायत 20 लाख रुपयाची गुंतवणूक। यावर तुम्हाला प्रत्येक तिमाहीला 41,000 रुपये मिळतात आणि पूर्ण 5 वर्षात एकूण 8,20,000 रुपये व्याज मिळतं। ही रक्कम नियमित खर्चांसाठी मोठी साथ देते। आता तिसऱ्या रांगेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक बघूया। यावर दर तिमाहीला 30,750 रुपये मिळतात आणि 5 वर्षात या परताव्याची एकत्रित रक्कम 6,15,000 रुपये होते। चौथ्या रांगेत आपण बघूया 10 लाख रुपयाची। या गुंतवणुकीवरती तुम्हाला दर 3 महिन्याला 20,500 रुपये खात्यात येतात आणि 5 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला एकूण 4,10,000 रुपये व्याज मिळतं। आणि शेवटी 5 लाख रुपयांची गुंतवणूक। यावर तुम्हाला प्रत्येक तिमाहीला 10,250 रुपये मिळतात। 5 वर्षात हे व्याज मिळून एकूण 2,05,000 रुपये तुमच्या खात्यात येतात। या संपूर्ण टेबलवरून तुम्हाला दिसतंय रक्कम मोठी असो किंवा छोटी, SCSS मध्ये गुंतवणूक केली तर दर 3 महिन्याला मिळणाऱ्या या स्थिर परतावा अत्यंत उपयोगी ठरतो। आणि त्यातही सर्वात महत्त्वाचं, हे सर्व उत्पन्न 100% सरकारद्वारे सुरक्षित असतं। त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक आधार अगदी मजबूत राहतो। 5 वर्षात हे व्याज एकत्रित रक्कम होऊन तुम्हाला लाखोंचा फायदा मिळवून देते। आणि सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे हे सर्व पैसे पूर्णपणे धोकामुक्त असतात। SCSS ही योजना इतकी लोकप्रिय आहे आणि प्रभावी आहे की हे तिच्या काही अत्यंत मजबूत वैशिष्ट्यांमुळे स्पष्ट दिसून येते। या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला दर 3 महिन्याला एक स्थिर आणि व्यवस्थित रक्कम मिळते, जी निवृत्तीनंतरच्या दैनंदिन खर्चांसाठी, औषधी खर्चांसाठी किंवा घरगुती गरजांसाठी मोठा आधार ठरते। यातही महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे व्याजदर हा साधारण बँक FD पेक्षा जास्त असतो। त्यामुळे सुरक्षिततेबाबत चांगला परतावा मिळतो। या योजनेचे आणखीन एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे शून्य मार्केट रिस्क। सगळ्या गुंतवणुकी आणि व्याजाची हमी खुद भारत सरकारकडून असल्यामुळे तुमचा पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतो। कर वाचवण्यासाठी SCSS उत्तम पर्याय ठरतो, कारण या योजनेतून गुंतवणूक केल्यावरती कलम 80C च्या अंतर्गत एक पूर्ण 1.5 लाख रुपये सूट मिळते। शिवाय सुरुवातीचे 5 वर्ष पूर्ण झाल्यावर हेच खाते अजून 3 वर्षे वाढवता येतो, जे निवृत्त व्यक्तींना अधिक आर्थिक स्थैर्य देते। आता SCSS खाते उघडणं खूप सोपं आहे। तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या किंवा SBI, HDFC किंवा ICICI सारख्या बँकेत जाऊन खाते उघडू शकता। तुम्हाला लागेल आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा पुरावा, 2 फोटो, चेक किंवा रोख जमा स्लिप, बस एवढंच सगळं लागेल। मित्रांनो, जर तुम्हाला सुरक्षितता, नियमित उत्पन्न आणि सरकारी हमी असलेल्या योजना हवी असेल तर SCSS तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे। निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य हे खूप महत्त्वाचं असतं आणि ही योजना तुम्हाला पूर्णपणे देते। जर तुम्हाला अजून याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बॉसवाला, बी द बॉस।